नमस्कार. आजचा व्हिडिओ स्पेशली यंगस्टर्ससाठी. गेले काही महिने आपण यूट्यूबवरती सोलफुल कनेक्शन्स विथ गीताच्या माध्यमातून एकमेकांशी जुळले जात आहोत. अशाच या जुळण्यातून एक गोष्ट लक्षात आली की बरेच जण माझ्याशी जोडले गेले. त्यात वेगवेगळ्या एज ग्रुपमधली लोकं होती, त्यात काही लोकं यंगस्टर्स पण होती. त्यापैकी एक मुलगी माझ्याकडे आली आणि तिने मला व्हॉट्सॲपवर प्रश्न विचारला की तिचे काही प्रॉब्लेम्स होते. ते प्रॉब्लेम तिने माझ्याशी शेअर केल्यानंतर असं मला जाणवलं की ती कुठेतरी आतनं दुखावली गेलेली आहे आणि ह्या दुखावल्या गेलेल्या व्यक्तीला कसं हिलिंग द्यायचं इथे माझा विचार सुरू झाला. आणि ह्यातनंच जे काही माझ्या समोर आलं तर मला असं वाटतं की हे जर मी माझा तो एक्सपिरियन्स जर तुमच्या सगळ्यांशी शेअर केला तर नक्कीच तिच्याबरोबरच अशा अनेक लोकांना याचा फायदा होईल, जेणेकरून बाकीची लोकंसुद्धा त्यातनं सावरली जातील. या उद्देशाने आजचा आपला व्हिडिओ सगळ्या यंगस्टर्ससाठी. मित्रांनो, एक दिवस माझ्या व्हॉट्सॲपवरती एक मेसेज आला आणि त्या व्यक्तीने मला तिचं काहीतरी शेअर केलं. तिच्या आयुष्यातले प्रसंग काही शेअर केले. त्या तिच्या कॉन्व्हर्सेशनमधनं तिच्या मनात असणारा थकवा, शांतता आणि डोळ्यात लपलेलं दुःख मला दिसत होतं. मी विचारलं, काय झालं? आज मन भारी वाटतंय का? ती थोडा वेळ गप्प बसली, पण हळू आवाजात म्हणाली, मॅम, नुकतंच माझं ब्रेकअप झालं आहे. मी सगळं दिलं त्या नात्यात, पण आता सगळं काही रिकामं वाटतंय. माझ्या स्वतःवरचं नियंत्रणच संपलंय. काहीही केलं तरी मन शांत होत नाही. माझ्या मनात असा एक प्रश्न आला की ब्रेकअप हे खरोखर इतकं महत्त्वाचं असतं का? मी तिला शांतपणे म्हणाले की हे जे तू अनुभवते आहेस ते अगदी खरं आहे. ही वेदना म्हणजे फक्त तुटलेलं नातं नाही, तर तुटलेली आपली स्वतःची ओळख आहे. पण बघ, हा काही आयुष्याचा शेवट नाही, ही तुझ्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. तिने मला विचारलं, पण मॅम, हे सगळं मी विसरू कसं? दररोज त्याच्या आठवणींनी माझं डोकं भरभरून जातं. मी हसून म्हणाले, विसरायचं नाहीच आहे मुळे आपल्याला, जे आहे ते स्वीकारायचं आहे. आपण जेव्हा एखाद्यावरती मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याच्याशी जोडलेली ऊर्जा सहज नाहीशी होत नसते. तिला हळूहळू शांत केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जर तिला अजून थोडा वेळ आपण दिला, तिला अजून थोडं काउन्सिलिंग केलं तर तिला नक्कीच बरं वाटेल. तर मी तिला नंतर लिहिला असा एक मेसेज की पहिला टप्पा म्हणजे शरीराशी तुझा संपर्क तुझ्या शरीराशी पुन्हा प्रस्थापित करायला सुरुवात कर. रोज सकाळी उठून 5 मिनिटं खोल श्वास घे. प्रत्येक श्वासात स्वतःला सांग, मी इथे आहे, मी जिवंत आहे आणि मी मला पुरेशी आहे. थोडं योगासन कर. सूर्याकडे बघ, सूर्याला जल देत जा, सूर्य नमस्कार घाल. आणि जेव्हा शरीर शांत होतं, शरीरातली नकारात्मक ऊर्जा जेव्हा तुमच्या शरीरातनं बाहेर पडू लागते तेव्हा मन हळूहळू सावरू लागतं. हे ती शांतपणाने ऐकत होती. मग मी तिला पुढचं सांगितलं. दुसरा टप्पा म्हणजे भावना स्वीकारणं. रडावंसं वाटलं तर जरूर रड, स्वतःला थांबवू नकोस. पण त्या अश्रूंमध्ये तुझं ओझं खरंच हलकं होतंय का भावना दबल्यासारख्या दिसतायत हेही नक्की बघ. पण आत खोलवर त्या विषासारख्या साचतच राहतायत हेही नक्की बघ. नंतर मी तिला विचारलं, दररोज काही मिनिटं स्वतःबरोबर बस. तुला जे काही वाटतंय ते लिहायला सुरुवात कर. मित्रांनो, इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की आपण जे फुलमून रिच्युअल्स जे आपल्या माध्यमातून देत आहोत, ती फुलमून रिच्युअल्स तुमच्यापैकी किती जण करतात? करत नाहीत ना? त्याच्यामध्ये हे सगळे रिच्युअल्स हे तुमच्या हिलिंगसाठीच असतात. हे सगळ्यांनी प्रत्यक्षात लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मी जी तुम्हाला सांगत असते ते तुम्हाला सेल्फ हिलिंगसाठी असतं, हे नक्की लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे जर ते तुम्ही प्रत्येक गोष्ट जर करत गेलात तर त्यातनं नक्कीच तुम्हाला फायद्याचं असणार आहे. हे नक्की लक्षात ठेवून प्रत्येक रिच्युअल करत राहा. तर असंच काही सांगून मी तिला काही रिच्युअल्स दिली आणि दररोज काही मिनिटं स्वतःबरोबर बसायला सांगितलं. तुला जे काही वाटतंय ते लिहित जा असंही सांगितलं.
त्यामध्ये कोणाचंही नाव न घेता प्रत्येक गोष्ट लिहित जा. लिहिताना तू स्वतःला समजून घेत जा, म्हणजेच त्या शब्दातून तुला स्वतःचा आरसा दिसेल, असंही मी तिला सांगितलं. ती थोडी शांत झाली आणि तिने मला एक मेसेज टाकला, मॅम मी स्वतःला कसं माफ करू? मला वाटतं सगळं माझ्यामुळेच झालं आहे. मग मी तिला समजावून सांगितलं, ब्रेकअप म्हणजे काही तुझा दोष नाही, तो एक अनुभव आहे. तो तुला शिकवण्यासाठीच तुझ्या आयुष्यात आलेला आहे. काय हवं आहे आणि काय नको आहे हे जर तुला समजलं तर बास, ती चूक तू काही केलेली नाही आहेस. तू फक्त प्रेम केलेलं आहेस आणि प्रेम करणं ही कधीच चूक नसते. मग मी तिला हळूहळू ध्यानाकडे वळवलं, तिला ध्यान शिकवलं, अनाहत चक्रावर म्हणजेच हृदय चक्रावर लक्ष केंद्रित करायला लावलं. मी तिला म्हटलं की डोळे बंद कर, प्रत्येक श्वासात म्हण, मी मला स्वतःला माफ करते, मी या गोष्टी सोडून देत आहे, मी आता पूर्णपणे मुक्त आहे. हे दररोज 21 दिवस पूर्णपणे कर. थोड्या दिवसांनी तुला जाणवेल ओझं किती हलकं झालेलं आहे ते, आणि हृदय पुन्हा उघडायला तयार होईल. तिने नंतर मला विचारलं, मॅम मला आता वाटते की ही वेळ माझ्या विरोधात नाही तर माझ्यासाठी आलेली आहे. बास, माझं काम झालेलं होतं. मी हसले आणि म्हणाले, बरोबर, विश्व कधी आपल्याला हरवण्यासाठी येत नसतं, काही सांगत नसतं. ते आपल्याला स्वतःकडे परत नेण्यासाठी काही लोक पाठवत असतं, कधी प्रेमाच्या रूपात, कधी मैत्रीच्या रूपात, कधी वेदनेच्या रूपात. ती शेवटी हसली आणि खूप हलकी झाली. मी तिच्याकडे पाहून म्हटलं, आता पुढे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हिलिंग म्हणजे विसरणं नाही, हिलिंग म्हणजे स्वीकारणं आणि त्या गोष्टी करत राहणं. जे झालं ते होऊ दे, पण कारण तेच तुला तुझं खरं अस्तित्व ओळखायला शिकवेल. आणि मी हळू आवाजात म्हटलं, तू तुझ्यासाठी अत्यंत पुरेशी आहेस, तू स्वयंपूर्ण आहेस आणि जेव्हा तू स्वतःवर प्रेम करायला शिकशील तेव्हा पुन्हा तुला कोणीही तोडू शकणार नाही. येस, आपण सेल्फ लव्ह हे जे शिकवत असतो ना, ते आपल्या माध्यमातून सेल्फ लव्ह करणं हे किती इम्पॉर्टंट आहे हे मी जे सतत तुम्हाला बजावून सांगत असते ते ह्याचसाठी ना मित्रांनो. तर पहिले बाकीचं हे आयुष्यात येणाऱ्या या सगळ्या गोष्टी नॉमिनल आहेत. प्रेमात अपयश, कुठल्या करिअरमध्ये अपयश किंवा नातेसंबंधातलं अपयश, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लेसन शिकवण्यासाठीच आलेल्या असतात. स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःवर मनापासून प्रेम करणं, सेल्फ लव्ह करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणून रोज सकाळी मी नेहमी तुम्हाला हे सांगत असते की रोज सकाळी उठून आरशासमोर उभे राहा आणि आरशासमोर म्हणा, येस आय एम द बेस्ट. हे रोज सकाळी आपल्या डोळ्यात डोळे घालून म्हणायचं आणि तिथपासूनच आपल्या सेल्फ लव्हला सुरुवात करायची. मग काय मित्रांनो, कुठली गोष्ट महत्त्वाची वाटते तुम्हाला, सेल्फ लव्ह की आलेला अपयश? हे तुम्हीच ठरवायचं आहे. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा खाली येऊन की तुम्हाला काय नक्की योग्य वाटतंय ते. आजचा विषय तुम्हाला जर आवडला असेल तर सोलफुल कनेक्शन्सला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि ह्यापुढे असेच छान छान नवीन विषय जर तुम्हाला हवे असतील तर मोस्ट वेलकम. कुठले विषय हवे आहेत ते आपल्याला खाली कमेंटमध्ये सांगा, त्यावर आपण नवीन व्हिडिओज बनवत जाऊया. धन्यवाद.